ब्रह्ममूर्ति संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ति संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीनजना, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाते, होका दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरते, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाते, अखंडित नामा त्यांची वास पाहे, अखंडित नामा त्यांची वास पाहे, निशिदिनी ध्याये संत संग, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाते, महायोग पीठी तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलांकांक तेजोदिकामोदि वक्त्रं, खरानिशवादापनोदार्ह दक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपानदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीनजना, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे
साधकांचे मायबाप, अखंड संजीवन समाधीधन कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबा यांच्या 725व्या अर्थात सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आपणा सर्वांच्या अंतःकरणात विराजमान सर्व व्यापक परमात्म्याचे शिवविक्रेता म्हणून घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचा सर्वात जास्त मोठा प्रचार आणि प्रसार ज्यांनी केला असे भगवंताचे लढेवाळ भक्त शिरोमणी ज्ञानोबरांची संगतही ज्यांना प्राप्त झाली असे संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून भक्त शिरोमणी नामदेव महाराज संतांचं स्वरूप, संतांचं कार्य, त्यांचा स्वभाव विशेष, त्यांचा मोठेपणा, त्यांचा सामर्थ्य या सगळ्या गोष्टी सांगून त्यांच्याविषयी असणारी आपल्या मनातली अपेक्षा प्रकट करतात. या अभंगावर काहीसे चिंतन करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं अतिशय महत्त्वाचं आहे. भगवंताची दयाच आहे महाराज. ज्ञानोबा यांच्या 725व्या संजीवन समाधी सोहळ्याकरता आपण आलोत. वाचोनी आलो येथवरी असंच म्हणावं लागेल, कारण 2 लाटा येऊन गेल्या. विठ्ठल विठ्ठल फार मोठी दयाच आहे. मनुष्यानां सहस्रेषु कष्टित यतते सिद्धये या प्रमाणामध्ये सगळे आपण विराजमान आहोत. आणि म्हणून काहीही प्रतिकूलतेचा विचार न करता आपण आलो. म्हणजे अगदी गावाकडून येताना असणारी प्रतिकूलता तर नाहीच, तिचाही विचार नाही, पण इथली काळजीही प्रतिकूलता विचार नाही करत, प्रेम आहे. विठ्ठल ज्ञानोबरांचा सोहळा आपण करूयात. नवल काय आहे. धन्य अलंकापुरी ग्राम जेथे प्रत्यक्ष पुरुषोत्तम उतरोनी वैकुंठ धाम सोहळा करे भक्तांचा. साक्षात परमात्माच आपल्या भक्तांचा सोहळा करत असतो आणि म्हणून तेही भाग्य आपल्याला प्राप्त झालं. वास्तविक इथे आजच्या प्रसंगाला कीर्तन करण्याची माझी कोणतीही पात्रता किंवा योग्यता नाही. फक्त एकाच वाक्यामध्ये मी परिहार देऊन या विषयाला थांबतो. ज्ञानोबा सागर आहेत आणि मग सागराला मिळण्याकरता अनेक नद्या जातात. असं म्हणतात की गंगा जेव्हा समुद्राला मिळते तेव्हा ती 7 ओघाने मिळते. गुणांचे 7ही ओघी असं ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन सांगतात. जसं की गंगेचे 7 प्रवाह निर्माण होतात आणि मग ती समुद्राला मिळते, तसं याही स्थानामध्ये 7 प्रवाह ज्ञानोबा रूपी समुद्राला मिळाले आहे. उल्लेखच करतो आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुरुवारी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबापासून कार्यक्रमाला सुरुवात झाली. हा पहिला ओघ आहे. गुरुवारी मारुती बाबांचा दुसरा ओघ. त्यानंतर पद्माकर महाराज असतील, पुरुषोत्तम महाराज असतील, पोपट महाराज यावलकर असतील, छोटे कदम माऊली असतील. हे 6 ओघ झाले बरोबर. आणि त्यानंतर दररोज आपण सकाळी गुरुवारी राऊत बाबांच्याच मुखातून वासुदेवाचं चिंतन केलं आहे. हे 7 ओघ आहे आणि हे 7 ओघ ज्ञानोबा चरणाकडे जात असताना त्या ओघांनी एका आकाराने लहान असणाऱ्या ओहळ्याला सुद्धा सोबत घेतलं. विठ्ठल आता हा ओहळ या 7 ओघाने वाहणाऱ्या गंगेच्या सोबत आला. ज्ञानोबा त्याला मान्य करून घेतील. ओहळे हेच करावे, गंगेचे अंग ठाकावे, आणि मग जर तो गंगा झाला नाही तर दोष माझा नाही. विठ्ठल ज्ञानोबरांच्या सेवेकरता बाबांची आज्ञा आहे, त्यांच्याविषयी आपण बोलू शकत नाही, मग ते अनावर होईल. वास्तविक
मोठेपणाचा आहे ना त्यांचा. आपल्याला ही फार महत्वाची सेवा दिली. मी बाबांना म्हटलं, बाबा मी काही समाधी सोहळ्याची सेवा केलेली नाही, तेवढा माझा अभ्यासही नाही. बाबांनी सांगितलं मग तयारी करा. सगळ्या गुरुजनांच्या कृपाप्रसादाने आणि ज्ञानोबरायांच्या कृपाप्रसादाने सेवा करायची आहे. या सेवेकरिता उपस्थित भाविक जन, माता भगिनी, पारमार्थिक क्षेत्रातले अगदी ज्याप्रमाणे भ्रमर दूर देशातून येतो आणि त्या परिमळाच्या मकरंद कणाचं सेवन करतो, तसं ज्ञानोबरायांच्या चरणकमलाजवळ असणारा मकरंद सेवन करण्याकरता दूर दूर देशातून आलेले हे सगळे ज्ञान पिपासू भ्रमर म्हणजे गुरुबंधू, या सर्वांच्या चरणी एकदा अभिवादन करून मी माझ्या सेवेला प्रारंभ करतो. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या आपणा सर्वांच्या चरणारविंदी साष्टांग अभिवादन करून सेवेला प्रारंभ करतो. अभंग नामदेव महाराजांचा आहे. थोडक्यात या अभंगातून नामदेव महाराज संतांचा आपल्याला परिचय करून देतात. परिचय होण्यासाठी संतांचं व्यक्तिमत्व कळावं लागतं आणि कळण्याकरता संतांचा सहवास घडावा लागतो. ज्याला संतांचा सहवासच झाला नाही त्याला संतांचं व्यक्तिमत्व कळू शकत नाही. विठ्ठल एखाद्या व्यक्तीच्या विषयी मत प्रदर्शित करत असताना कमीत कमी त्या व्यक्तीच्या सोबत 24 तास तरी आपण राहिलो पाहिजे, तर त्या व्यक्तीविषयी आपण मत प्रदर्शित करू शकतो. अन्यथा दुसऱ्याच्या कानातून ऐकलं, मुखातून ऐकलं तर त्याला काही महत्त्व राहत नाही. म्हणून संतांचा परिचय करून घेत असताना एक तर संत व्यक्तिमत्व कळावं लागतं, त्याच्याही अगोदर ते मिळावं लागतं आणि मिळण्याकरता पुण्य जोडावं लागतं. विठ्ठल नारद महर्षीने स्पष्ट असं म्हटलं आहे, महत्संगस्तु दुर्लभः अगम्यः अमोघश्च. महापुरुषांचा संग एकतर होतच नाही, झाला तर कळत नाही, फार कठीण आहे. संतांच्या सहवासात गेल्याशिवाय संत कळत नाही. अर्थात संतांच्या जवळ जावं लागतं तर त्या गोष्टी कळतात. पण व्यवहारातल्या काही गोष्टी जवळ न जाता दुरूनच कळतात. महिपती महाराजांनी 9 गोष्टी सुजान माणसाला दुरूनच कळतात असं म्हटलं आहे. विठ्ठल कोण कोण कळत आहे? कुटील, कपटी, दुराचार, शठ, तस्कर, आलिजार, अभाविक, निंदक, खलनर, दुरुनी सुजान ओळखिती. या 9 जणांचा परिचय लांबून होतो. कुटील असेल, कपटी असेल, दुराचारी असेल, शठ म्हणजे धूर्त असेल, तस्कर चोर असेल, लगेच कळून येतो. जार विषयासक्त असेल, अभाविक असेल, निंदक असेल आणि दुष्ट स्वभावाचा असेल, हे माणसं लांबूनच कळतात. संतांचं तसं नाही, जवळ जावं लागतं. पण जवळ गेल्यानंतरही संत कळतील असं मात्र नाही सांगता येत. विठ्ठल कळण्याच्या अगोदरही संतांचा आपल्याला भेट व्हावी लागेल आणि ते फार कठीण आहे. चंद्रामृत सुखे सेववे,
याच अभंगामध्ये साधूंची भेट आणि साधूंचा महिमान या दोन्ही गोष्टी सांगितल्या आहेत. चंद्रामृत सुखे सेववेल, रवी असता जाता धरवेल, बाह्या हिळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटी न होईल का दुर्लभ आहे. महत् संवस्तू दुर्लभ हा, आणि दुर्लभ असताना कळत नाही याकरता याच्या अगोदरचं प्रमाण. पवना घालवेल पालन, पवना घालवेल सगळ्या गोष्टी कळतील, भूत भविष्य कळू येईल वर्तमान, परित्या साधूचे न कळे महिमान, अगम्य स्वरूपाचे आहे. म्हणून संत आपल्याला भेटण्याकरता निष्कामता निज दृष्टी, अनंत पुण्य कोट्यानुकोटी, रोकड्या लाभती पाठवाठी, तै होय भेटी हरिप्रियांची. हरिप्रिय शब्दाचा अर्थ असा होईल ज्यांना हरिप्रिय आहे किंवा हरीला जे प्रिय आहे. व्योमत भक्त समे प्रिया, आशांची भेट होण्याकरता फार मोठं पुण्य असावं लागेल. नामदेव महाराजांना आपल्या जीवनामध्ये ज्ञानोपरच भेटले, संतांची संगती झाली. करीत असे आदर संगतीचा प्रमाण आहे तीर्थावळीमध्ये. ज्ञानोपराय संगतीमध्ये भेटले, तीर्थयात्रा घडली, आणि मग भेट संगतीच घडल्यानंतर साहजिकच त्यांचं आपल्याला स्वरूप कळू शकतं. नामदेव महाराजांना विचारलं, ज्या ज्ञानोबारांच्या संगतीमध्ये तुम्ही वावरले राहिले त्यांचं नेमकं काय स्वरूप आहे? काय स्वरूप आहे? ब्रह्ममूर्ती संता जगी अवतारले, 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 ब्रह्ममूर्ती संता जगी
ज्ञानोपराय कोण आहे? संत आहे. कशा स्वरूपाचे? ब्रह्ममूर्ती. तसे या पहिल्या चरणामध्ये परिचय 3 प्रकारचा आहे. संतांचा परिचय ब्रह्मस्वरूपाचा आहे. जगात अवतरले हा स्वभाव विशेष आहे. उद्धरवया आले दीनजना हे कार्य आहे. विठ्ठल ब्रह्ममूर्ती आहे. मूर्ती शब्दाचा अर्थ होतो स्वरूप आहे. पण ब्रह्म कशाला म्हणतात? ब्रह्म शब्दाचाही विचार अनेक प्रकारे होतो. तसं तर उपनिषदामध्ये विचार केला तर सगळी उपनिषद किंवा ब्रह्मसूत्र हे ब्रह्म जिज्ञासे करताच निर्माण झाले आहेत. आता तो ब्रह्म जिज्ञासा, ब्रह्माची प्राप्ती झाल्याशिवाय मानवी जीवनाची सफलता नाही. आणि म्हणून परमार्थातली सगळी साधनं ब्रह्मप्राप्तीकरिता केली जाते. ब्रह्मज्ञान जरी खेळी उठाउठी याकरता सगळे साधनं केले जातात. पण ब्रह्म अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्या परब्रह्माचं ज्ञान करून घेण्यासाठी जगत नावाची उपाधी स्वीकारावी लागते. खरं तर असं आहे की उपाधीशिवाय परब्रह्माचं ज्ञान करून घेता येत नाही. विठ्ठल एकही उपाधीचा उथंबा घेऊनी श्रुती उभविती जिभा मग नामरूपाचा विडंबा मिरविते वाया किंवा करिते वाया. नामरूपाचा आधार जगाचा आश्रय घेतल्याशिवाय परब्रह्म तत्व दाखवता येत नाही. याकरता शाखा चंद्रन्याय शास्त्रामध्ये आलेला आहे. एखाद्या लहान मुलाला जर प्रतिपदेचा चंद्र दाखवायचा असेल तर त्यासाठी त्याला पाडिल्याची चंद्ररेखा, निरोतीला वावया शाखा, डोंगरावर असणारं झाड दाखवावं लागतं आणि त्या झाडाची शेवटची फांदी आणि तिच्या बाजूला चंद्राची कोरदशी दाखवली जाते, कारण ती सूक्ष्म आहे. तसं परब्रह्माचं ज्ञान करून घेण्यासाठी सुद्धा जगत नावाचा उपाधी स्वीकारावा लागतो. आणि मग जगताची कल्पना केली की जगाचं जे अधिष्ठान तत्व आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. ते व्यापक आहे. यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ति संविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति असं म्हटलेलं आहे. जसं उपनिषदामध्ये ब्रह्मस्वरूपाचा जगताच्या संबंधाने विचार आला, तसंच भक्तराज अर्जुनाने सुद्धा 8व्या अध्यायामध्ये विचारलं किम तत् ब्रह्म, आणि मग भगवंताने उत्तर दिलं अक्षरम ब्रह्म परमं. ज्ञानोपराय यावर चिंतन करतात. मग म्हणितरे सर्वेश्वरे आकारी ये खोकरे कोंदले असतन खिरे कवले काळी एरवी सपूर्पण तयाचे पहावे तरी शून्यचे नवे स्वभावे वरी गगनाचे निपाळवे गाळवणी घेतले जे ऐसेही परी विरुळे ये विज्ञानाचे खोळे हालवलेही न ते कळे परब्रह्म. विठ्ठल विठ्ठल. जगताच्या आकारामध्ये ते आत बाहेर कोंडलेलं आहे. गगनाच्याही पदरातून गाळून ठेवावी त्याची सूक्ष्मता आहे. दृश्यते तो ग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिनी. असं जगाचं आशय अधिष्ठान जे कारण आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. आणि या परब्रह्माला जो जाणतो तो ब्रह्मस्वरूपच होतो. आणि काही कयाचे किंवा जे जाणीतले यावर होते काही करणे नाही जेथे जाणण्याची तन्मयाते आणि जयाची. ज्ञानोपराय असं म्हणतात भगवंताच्या मुखातलं वचन लौकिक दृष्टीतून त्यालाही देह आहे. माणसं त्यांना सुखदुःखी असं म्हणतात, पण आम्हाला जर विचारलं तर आम्ही असं म्हणतो की तो महात्मा परब्रह्मच आहे. तयाही एक देह केर आती लौकिके सुखदुःखी दया दे म्हणती परी आम्हा तेसी प्रतिती परब्रह्मचे हा तो चितो निरुता समदृष्टी पंडसुता समदृष्टी निरुता हरी म्हणे पंडसुता तोची ब्रह्म. अर्थात ब्रह्मस्वरूपाला जो जाणतो तो ब्रह्मच असतो. आणि संत हे परब्रह्माला ओळखतात. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. ते तत्वज्ञ संत किंवा तत्वज्ञ सतत दोन्ही पण पाठ आहे. स्वीकारिती सतत पाठ घेतला तर जागृती स्वप्न सुषुप्ती या सगळ्या कालात स्वीकारतात. आणि संत असा शब्द घेतला तर तत्वज्ञ हे त्यांचं विशेषण होईल. विठ्ठल ब्रह्मस्वरूपाला जाणणारा ब्रह्मस्वरूपाने वेगळा राहू शकत नाही. लौकिक पदार्थाला जाणण्याकरता ज्ञाता ज्ञान ज्ञेय ही त्रिपुटी असावी लागते. पण परब्रह्माचा विचार केला
तर तिथे कोणत्याही प्रकारचा ज्ञाता ज्ञेय अशा प्रकारचा भाव राहत नाही. स्वयमेवानुभूतित्वा विद्यते नानुभव्यता ज्ञातृ ज्ञानांतरा भावा अज्ञेय न तू असत्तया असं ते तत्व आहे. ज्ञाताही कोणी वेगळा राहत नाही, ज्ञेयही कोणतं वेगळं राहत नाही. तसं 13व्या अध्यायामध्ये ज्ञेय असं म्हटलं ना, ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि, ज्ञानापासून कोणत्या उपायाने प्राप्त होत नाही म्हणून त्याला ज्ञेय असं म्हणायचं. पण त्याला जाणलं की ज्ञाता हा ज्ञातेपणाने शिल्लक राहत नाही, म्हणून जे परब्रह्माला जाणतात ते ब्रह्मस्वरूपच होतात. देवी आम्हा तया परस्परे बाहेर नामाचीच अंतरे, वाचोनी आतवट वस्तू विचारे मी तेची ते. आणि म्हणून ज्ञानोबारे संत असल्या कारणाने ब्रह्ममूर्ती संत. आता त्यांच्यातली तया सांगत असताना पुढे शब्द आला जगी अवतरणे. याच्यामध्ये थोडासा भाव आहे, शंका निर्माण होऊ शकते. परब्रह्म स्वरूप कसं आहे? न जायते म्रियते वा कदाचित, अर्थात त्याला जन्म नाही. आणि जो परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झाला ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती, तर त्याला जन्माला येण्याचं कारण नाही. ब्रह्ममूर्ती संत असतील तर जगात कसं काय अवतरले? विठ्ठल त्याच्यावर पूर्वरे मारुती बाबा ही शंका वेगळ्या अंगाने सांगत असतात. बाबांच्याच वचनामध्ये सांगतो आहे, जर तुम्ही ही शंका विचारली की परब्रह्म स्वरूप असतानाही संत अवताराला कसे काय येऊ शकतात, तर आमचा प्रश्न असा आहे की ईश्वर मुक्त आहे का बद्ध आहे? मुक्त आहे, म्हणजे ईश्वर परब्रह्म स्वरूप आहे. मग ईश्वर नाही काही अवताराला? अजोपि सन् नव्ये आत्मा भूतानामीश्वरोपि सन्. मग परमात्मा नित्य मुक्त असताना सुद्धा जर अवताराला येतो तर संत काय येऊ शकत नाही. विठ्ठल त्यातही आणखीन आपल्याला एक प्रकार करता येईल. संतांचीच मुळामध्ये 2 प्रकार होऊ शकतात, युक्त योगी युंजान योगी. जे साधना करून परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतात, नेच्छनापि मुच्यते. त्यांनी आता इच्छा केली की आम्हाला मुक्त नाही व्हायचं, आता गेले होणे न चले काय, त्यांना मुक्त व्हावंच लागेल. पण जे नित्य मुक्त असतात, येतो जातो आम्ही देवाचे सांगाते, ते मात्र येऊ शकतात. आणि त्यांना येण्याकरता भूतांची दया आहे, भांडवल संता दया संता भांडवल. प्राणी मात्रांच्या दये करता कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा. चैतन्याचा दिवाळा नानो महाराज, चैतन्याचा दिवाळा नानो महाराज. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा जगी अवतरणे. पण काय प्रयोजन आहे? प्राणी मात्रांची दया. उद्धरावया आले दीन जना. दीन शब्दाचा अर्थ होतो आहे जो गरीब आहे, गरिबांचा उद्धार करण्यासाठी आले असा अर्थ घेतला, श्रीमंताचा होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. दीन शब्दाचा अर्थ होतो आहे नम्र. अगर्वता करावे दाश सकळ. जो नम्रतेला प्राप्त झाला त्याचा संत उद्धार करतात. किंवा दीनतेचा विचार केला तर जो पराधीन आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम, या पारतंत्र्यामध्ये जो प्राप्त झाला त्याला वर काढण्यासाठी संत येतात. आणि खरं असं आहे, उद्धार त्याला म्हणतात. आहे त्या परिस्थितीपासून विकसित होणं तो उद्धार आहे, आणि आहे त्या परिस्थितीपासून खाली जाणं हे पतन आहे. कमीत कमी जन्माला आल्यानंतर भ्रष्ट तरी होऊ नये. विठ्ठल विठ्ठल. आणि संत जीव मात्राचा उद्धार करतात, इतक्या मर्यादेपर्यंत त्याला वरती नेतात. यत्कत्वा न निवर्तन्ते. आता ज्याच्या पलीकडे काही प्राप्तव्य नाही असं त्याला प्राप्त करून देतात. उद्धरावयाले दीनजना. मग स्वतः ब्रह्मस्वरूप असताना कोणत्याही प्रकारचं आपल्याला कर्तव्य नाही, शास्त्रही विधान सांगत नाही, पण प्राणी मात्रांच्या उद्धाराकरता दयेच्या भावाने संपन्न होऊन जे जगात अवताराला येतात, किती त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. त्यांचा मोठेपणा पाहिल्यानंतर मोठे मोठे सुद्धा त्यांच्या चरणाशी काय नम्र होतात. कोण आहेत ते?
ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी त्यांचा हा मोठेपणा पाहिल्यानंतर मोठी मंडळी सुद्धा नम्र होतात. आपल्या हातून कोण तुळशीची माळ घेत आहे यावर आपला मोठेपणा आहे. विठ्ठल विठ्ठल. तुमच्याच मनातली भावना फक्त मी संधी मिळाल्यामुळे प्रगट केली. विठ्ठल विठ्ठल. समोरच्या व्यक्तीच्या कृतीवरून मोठेपणा ठरत असतो. संभ्रमाचे आयती स्नेह जैसा ये व्यक्ती का दर्शनाचे प्रशस्ती पुण्य पुरुष. समोरचा व्यक्ती आपल्याविषयी काय आदर व्यक्त करतो यावरून आपला मोठेपणा सिद्ध होत असतो. ब्रह्ममूर्ती असणारे हे संत जगात अवताराला आले आणि त्यांचा मोठेपणा पाहिल्यानंतर सामान्य माणसं नतमस्तक होतील. यात काय नवल आहे. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी. नमस्कार वेगळा, चरणरज धारण करणं वेगळं आणि पायवनी धारण करणं वेगळं आहे. पायवनी याचा अर्थ चरण तीर्थ आहे. रजकन घेतले ना तर सगळे रजकन येत नाही, पण पायवनी घेतले तर सगळे रजकन येतात. विठ्ठल श्रद्धेय तत्वाचा आदर किती आहे यावरूनच ती भक्ती ठरत असते. श्रद्धा वस्तूचे आदरू करिता जाणे जे प्रकारू जरी होय श्री गुरु सदाशिव. येथे ब्रह्मादिक शब्दाचा जर आपण ओघात अर्थ केला तर तोही अर्थ होईल, पण मग अपूर्व असणारं षडलिंग सुद्धा एक बघावं लागेल ना. अपूर्व अर्थही पाहू. विठ्ठल या सृष्टीच्या व्यवहारामध्ये ब्रह्मदेवापेक्षा मोठा कोणीच नाही. ब्रह्मेशाना परोते वाढणे नाही जीवाते. त्याच्या पुढे सगळे ब्रह्मच आहे. किंवा सृष्टीबीजाचा साठोपा थोरी येथे मानप आहे पार. एवढा मोठा ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेवापेक्षा कोणीही मोठा नाही. आणि मग ब्रह्मदेव ज्यांच्यामध्ये आदी आहे असे बाकी पाठीमागून येणारे इंद्र चंद्र वगैरे असेल हे सगळेच्या सगळे संतांच्या पायवनीची अपेक्षा करतात. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी असा एक अर्थ होईल. पण ब्रह्मदेवाच्या पुढे भगवान शंकर आहेत, मग ते नाही का अपेक्षा करत, ते सुटले आणि त्यांच्याही पुढे भगवान विष्णू आहे. मग अपूर्व अर्थ करत असताना ब्रह्मादिक म्हणजे ब्रह्मदेव न घेता जर भगवान विष्णू घेतले तर आणखीन अर्थ चांगला लागेल. विठ्ठल समाधीमध्ये तसं प्रकरण आहे. विष्णुमूर्ती चतुर्भुज पूजी ब्राह्मण द्विभुज तुलसी मंजुरी केशिराज मस्तकी वाहत असे तेने चरणतीर्थ घेतले. द्विभुज ब्राह्मण कोण आहे? ज्ञानोबार आहे. आणि पूजकी कोणी आहे? भगवान विठ्ठलाने पूजा केली आहे आणि त्यांचं चरणतीर्थ घेतलं. म्हणून ब्रह्म शब्दाने नेनो ब्रह्म मार्ग चुकले. जर आपण ब्रह्म शब्दाने भगवान विष्णूंनाच घेतलं तर मग ब्रह्मादिक मग भगवान शंकरही त्यामध्ये येतील.
या दोघांना का सोडायचं? विठ्ठल विठ्ठल. ब्रह्मादिगतांची वंदिती पायवणी, तोही अभिमान सांडून पायवणी माथाव आहे. भगवान शंकराचा आदर आहे. म्हणजे भगवान विष्णू सुद्धा या संतांच्या चरणराजाची अपेक्षा करतात, पायवणीची अपेक्षा करतात. देवैची रज चरणीची माती, चरणीचे रज वंदिशुळ पाणी, किंवा नामयाचे पाठी चाले शिराज नागावया रज चरणीचे. किंवा भगवंताने भागवतामध्ये असं म्हटलं आहे ना, मला पावित्र्य येण्याकरता मी 5 लक्षणांनी संपन्न असणाऱ्या संतांच्या पाठीमागे चालतो. निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैरम समदर्शनम अनुव्रजाम्यहम नित्यम. कशा करता? मला पावन होण्यासाठी अंध्री रेणुभिः त्यांच्या चरणापासून येणारे रजकन मला पावन करतात. या करता ब्रह्मादिगतांची वंदिती पायवणी, किंवा ब्रह्मादिक जेथे तुम्हा उल्लंघने इतर तुलने काय पुढे, हा त्यांच्याविषयीचा आदर आहे. ब्रह्मादिगतांची वंदिती पायवणी. आणि सामर्थ्य असं आहे, नाम घेता वदने दोष जाते. या संतांचं जर आपण नामस्मरण केलं तर सगळ्या प्रकारचे दोष जातात. पुण्याची प्राप्ती, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांचे नावे, तुका म्हणे पापे जाते संतांचे आजपे. किंवा निवबारा संता विठ्ठल विठ्ठल. कुंडली त्यांच्या नामाचा आपल्या मुखाला स्पर्श झाला, सगळ्या प्रकारचे दोष जातात, सगळ्या प्रकारचे. भगवान सुद्धा म्हणतात, तयांची गुणांची रेणी आम्ही लिहू आपुली वाणी, तयाचे कीर्ती श्रवणे आम्ही लिहू. आसुरी पुरुषाचं वर्णन केल्यामुळे दोष झाला. मग काय करावं? ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा, कायसी मूर्खांची बोलणी. विठ्ठल विठ्ठल. आहे ब्रह्मादिगतांची वंदिती पायवणी, नाम घेता वदनी दोष जाते. सामर्थ्य काय आहे? कोणाचाही उद्धार करू शकतात. हो का दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. संतांच्या कृपेने त्याचा लवकरात लवकर उद्धार होतो. तसं भगवंताने असं म्हटलंय की भक्ती करत असेल आणि दुराचारी असेल तर त्याला दुराचारी म्हणू नका. महात्मा तर महात्मा साधू एव समंतव्य, हा तो साधूच माना, कारण त्याचा निश्चय चांगला आहे. आधी जरी दुराचारी आहे तो अगोदर, पण माझी भक्ती करतो ना, मग त्याला महात्मा म्हणा. पण त्याच्यात फरक आहे. क्षिप्रम भवती धर्मात्मा मग शाश्वत शांतीम निगच्छति. आणि संतांचं तसं नाही.
धर्मात्मा नाही, संत कृपे त्वरित उद्धरती. विठ्ठल ज्यांचं आचरणच दुष्ट आहे, स्वभाव असतो, पण त्यांचाही संत उद्धार करतात. विसोबा खेचर, दुराचारी आचरण कठीण आहे, पण संतांची कृपा झाली की त्यांचा उद्धार होईल आत्मबल नाही, अन्यांचाही ते उद्धार करू शकतात. लोका दुराचारी विषयी आसक्त, इह लोकातल्या पंचविषयामध्ये आसक्त असेल किंवा पारलौकिक विषयामध्ये आसक्त असतील, त्यांचाही संत उद्धार करतात. हे त्यांचं सामर्थ्य आहे. विस्तार करायचं आणि आपलं पुढे चरित्रही पाहायचं आहे. आणि मग असं ज्यांचं सामर्थ्य असेल त्यांच्याविषयी तुमची काय भावना आहे? अखंडित नामा त्यांची वाट पाहे, अखंडित नामा त्यांची वाट पाहे. अखंडित नामा त्यांची वास पाहे, कायम त्यांची आम्ही वाट पाहतो आहे. भाग्यवान आहे ती मंडळी. धन्य गृहस्थाश्रम सांगत असताना सुद्धा साधू संगम उपासतेहि सततम. धन्य गृहस्थाश्रम, ज्या गृहस्थाच्या घरी संतांच्या आगमनाची वाट पाहिली जाते तो गृहस्थाश्रम धन्य आहे. विठ्ठल अखंडित शब्दाचा अर्थ आहे ज्यांच्या प्रेम भावाला कुठे खंड नाही पडला. नाहीतर विषयावर प्रेम जर असेल तर तो भाव खंडित खंडित होतो. पाषाणाची या माथा हांडी फुटली सर्वथा, जीवी तैसे सर्वथा कुटके झाले. आणि मग पंच विषयामध्ये मन वाटलं की सगळ्यात जास्त कमी जास्त प्रेम होतं. पण इथे संत चरणाविषयी अखंडित नामा, ज्यांच्या मनातला भाव खंडित कधीच होत नाही. अखंडित नामा त्यांची वास पाहे, वाट पाहतात. निशिदिनी ध्याये संत संग, का बरं? तदैव साध्यताम, तदैव साध्यताम. संतांच्या संगतीने अनेक प्रकारचे लाभ होतात. आणि असं असल्यामुळे संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पालिखे नाही तेथे. असंच असल्यामुळे साधू थोर आहे आणि म्हणून त्यांच्या आगमनाचे आम्ही वाट पाहतो. दुसरे कारण असं आहे, देवाच्या संगतीची अपेक्षा केली तर संत भेटत नाही. पण संत जर भेटले तर देव भेटल्याशिवाय राहत नाही. परितयापाशी पांडवा मी हरपला किंवा सावा, जेता नाम घोष बरवा करीती माझा, माझा नाम घोष संतच करतात. थोडक्यात असं आहे, गाय भेटली तर वासरू भेटेलच सांगता येत नाही. वासरू भेटला तर गाय नक्की भेटते. विठ्ठल संतांची अपेक्षा केली तर परमात्म्याला बोलावंच लागत नाही. तेथे असे देवोबा, संतांच्या जवळ परमात्मा असतोच. जिथे ज्ञानदेव तेथे मी निश्चितीने, असं भगवंताचं वचन आहे. जिथे ज्ञानोबा आहे तिथे मी कायम विद्यमान.
आणि असा लाभ असल्यामुळे अखंडित नामा त्यांची वास पाहे निश्चितेने ध्याये संत संग ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदने दोष जाती विठोबा कोण आहेत असे संत की ज्यांची नामदेव महाराज अपेक्षा करतात अखंडित नामा त्यांची वास पाहे असे ब्रह्ममूर्ती संत कोण असतील अर्थात ज्यांच्या 725व्या संजीवन समाधी सोहळ्याकरता आपण आलो ते ज्ञानोबाराय हे संत आहेत त्यांचीच तर नामदेव महाराज अखंडित अपेक्षा करतात म्हणून समाधी घेतल्यानंतर सुद्धा जोपर्यंत पुन्हा ज्ञानोबारायचं दर्शन होत नाही तोपर्यंत नामदेव महाराज पंढरपूरला निघत नाही असे संत जगी अवतरले कोणाच्या कुळात काय भूमिका आहे थोडंसं पूर्वचरित्राचा आपण विचार करू आहे ज्ञानोबारायांचं पूर्वचरित्र पाहत असताना पैठण क्षेत्राच्या पासून गोदावरीच्या काठी जवळ असलेलं आपे गाव त्या गावापासून प्रारंभ करावा लागतो तिथे ज्ञानोबारायांचे पूर्वज आहे भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आदी जयाची समाधी आपे गावे हे भक्त त्र्यंबक पंत आहे आणि यांना साक्षात गोरक्षनाथांचा अनुग्रह मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथांनी अनुग्रह केला त्र्यंबक पंतावर आणि त्यांना समाधी अवस्था ही अंतिम जीवनामध्ये प्राप्त झाली त्या त्र्यंबक पंतांच्या उदरी गोविंद पंतांचा जन्म झाला आता त्र्यंबक पंतांना अनुग्रह आहे गोरक्षनाथाचा आणि गोविंद पंतांना अनुग्रह आहे गहिनीनाथाचा विठ्ठल विठ्ठल त्याच गहिनीनाथ महाराजांनी पुढे निवृत्तनाथांना अनुग्रह दिलेला आहे तोपर्यंत ते थांबले अनुग्रह देण्यासाठी हा महापुरुषांचा विशेष असतो आणि मग गोविंद पंतांचं लग्न झालं मीराबाई हे त्यांच्या पत्नीचं नाव पैठण क्षेत्रामध्ये राहणाऱ्या कृष्णाजी पंत देवकुळे यांच्या त्या भगिनी विवाह झाला पण वयाच्या 55व्या वर्षापर्यंत अपत्यच नाही आणि मग त्यांनी 12 वर्षापर्यंत गायत्री मंत्राचं अनुष्ठान केलं आणि मग गायत्री मंत्राचा जप करत असताना 12 वर्ष पूर्ण झाले गोदावरीच्या पात्रात नाभी प्रदेशा इतक्या पाण्यात जाऊन 12 वर्षापर्यंत अनुष्ठान केलं पुत्र प्राप्त होण्यासाठी पुढे परंपराही चालू राहिली पाहिजे की नाही भक्तांची परंपरा आहे आणि मग गहिनीनाथांची सहज भेट झाली त्यांनी सांगितलं की तुम्ही अनुष्ठान पुत्र प्राप्ती करता करता त्यांनी आपल्या असणाऱ्या झोळीतून मंत्राच्या द्वारे एक राख दिली रक्षा आणि सांगितलं पत्नीला तुम्ही गोविंद पंतांच्या पत्नीला सांगितलं सेवन करा पुत्र प्राप्त होईल इकडे गोविंद पंतांचं अनुष्ठान आणि गहिनीनाथांचा प्रसाद परिणाम असा झाला भक्ती नवमास भरणे पूर्ण दिवस आले वैराग्य डोळे समूर्तिमंत विठ्ठल आवडी ठेविले नाम आवडी ठेविले नाम पहिलं नाव आहे वेद मातु सुतम असं नाव आहे म्हणजे गायत्रीच्या प्रसादाने प्राप्त झाला हे नाम आहे गहिनीनाथाने सांगितलं नाही या कुळातलं दैवत आहे विठ्ठल विठ्ठलाच्या प्रसादाने झाला शालिवाहन शके 1149 आषाढ शुद्ध एकादशी
हा विठ्ठल पंतांचा जन्मदिवस आहे आणि म्हणून विठ्ठलावडी ठेविले नाम अर्थात ज्ञानोबरांची प्राप्ती त्यांना वयाच्या 48व्या वर्षी झाली. पुढे विठ्ठल वडिलांच्या तपश्चर्येतून गैरीनाथांच्या प्रसादून ज्यांचा जन्म झाला त्या सामान्य महापुरुष असतील का? केले वेद पठन काव्य आणि व्याकरण झाला असे निपुण शास्त्रवक्ता. आता ब्राह्मणच आहे, सगळ्या प्रकारचं काव्य वेदशास्त्र सगळ्या प्रकारचं शिकले, झाला असे निपुण शास्त्रवक्ता. आणि मग वडिलांची आज्ञा वडिलांची परवानगी घेऊन मला तीर्थयात्रा करायची अशी अपेक्षा प्रकट केली. तीर्थयात्रेचा प्रारंभ केला आहे सोरटी सोमनाथ पासून. द्वारावती द्वारका भारुका तीर्थ प्रभास पिंडारक मुचकुंद ते गुफा सगळ्या प्रकारचे स्थान पाहिले आणि ते पाहता पाहता अरुणा वरुणा प्राची गोदावरी त्र्यंबकेश्वरला आले. त्र्यंबकेश्वरला येत असताना पुन्हा भीमाशंकरला आले आणि भीमाशंकरला भगवान शंकराचं दर्शन झालं. देखून या भीमा आठवी पंढरी विठ्ठलांतरी पांडुरंग. भीमाशंकरला दर्शन झालं आणि भीमा नदी पाहिल्याबरोबर तिकडे त्यांना भीमेच्या तीरावर जावं अशी अपेक्षा निर्माण झाली. भीमाशंकर पासून निघाले अलंकापुरीला आले, कारण याच मार्गातून पंढरपूरला पुढे जावं लागतं. इंद्रायणीचे स्नान केलं. सिद्धेश्वर या ठिकाणची प्राचीन देवता आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाम दैवताचे नाव सिद्धेश्वर. इंद्रायणीचे स्नान केलं, विभूती चर्चन भस्म आपल्या अंगाला लावलं आणि अगोदरच तपश्चर्येची मूर्ती असल्यामुळे भगवान शंकराचं पूजन करता करता त्यांच्या अंतःकरणातली प्रसन्नता चेहऱ्यावर उमटू लागली. विठ्ठल याच अलंकापूर क्षेत्रातले सिद्धोपंत कुलकर्णी सुद्धा भगवंताचं पूजन करण्याकरता आले आणि त्याने पाहिलं. देखो निसुब्राह्मण केलेसे नमन वंदिले चरण सिद्धोपंते. ब्राह्मण नाही फक्त सुब्राह्मण, चांगल्या लक्षणाने युक्त असणारे हे ब्राह्मण आहे. स्वतः नमन केलं, नमनही केलं, वंदिले चरण चरणावर नमस्कार केला. कोण आहात आपण, कुठून आलात, कशा करता आलात, कुठे जायचं आहे, सगळा परिचय सांगितला. आपेगाव माझं मूळ गाव, माझा अशा प्रकारचं नामाभिधान आहे आणि मग तीर्थयात्रा करण्यासाठी मी निघालो. आतापर्यंत एवढे एवढे तीर्थक्षेत्र केले. त्यांच्या त्या बोलण्यातूनच त्यांच्या ठिकाणचा अभ्यास प्रकट झाला. मानस जाणीचे बोले विठ्ठल विठ्ठल. प्रार्थना केली की आपण आमच्या घराला पावन करावं, थोडासा प्रसादही घ्यावा. त्यांच्या विनंतीला मान देऊन विठ्ठल पंत सिद्धोपंतांच्या घरी मुक्कामी थांबले आणि मग परिणाम असा झाला, यांची सेवा करता करता सिद्धोपंत झोपले आणि झोपेमध्ये स्वप्न पडलं. तव स्वप्नावस्थे माझी येवणी पांडुरंग म्हणे सालंकृत कन्या द्यावी यासी. विठ्ठल सिद्धोपंतांनी सकाळी उठल्याबरोबर आपल्या मनातलं स्वप्न सांगितलं विठ्ठल पंतांना. भगवंताची आज्ञा आहे, विठ्ठल पंतांनी ते ऐकणं सांगितलं. हा सोनी बोले पैसारांशे आज्ञा श्रीनिवासे केली नाही. तुम्हाला कदाचित भगवंतांनी स्वप्नात सांगितलं असेल पण मला सांगितलं नाही. सिद्धोपंतांनी विनंती केली, एक दिवस आणखी मुक्काम वाढवा. जर तुम्हाला स्वप्न पडलं तर मान्य करा, नाहीतर पुढची यात्रा करा. आले वैराग्य डोळस मूर्तिमंत, पण वैराग्याचा भाग असल्यामुळे विठ्ठल पंतांना असं वाटलं जर विवाहाच्या उपाधीमध्ये पडलो तर आपल्याला वैराग्याचा आनंद घेता येणार नाही आणि भगवंताने जर स्वप्नच पाडलं तर नाही इलाज आहे. मग आपल्याला असं स्वप्न पडू नये, तुळशी वृंदावनाजवळ जाऊन झोपले. असं म्हणतात की तुळशीजवळ वाईट स्वप्न पडत नाही. काही काही माणसं तुळशीच्या कानातही सांगतात विठ्ठल. ऐसे सुसंकल्प हे लावती मनी तुळशी वृंदावनी निद्रा केली, पण ही ईश्वराची करणीच आहे. भगवान परमात्मा स्वतः विठ्ठल पंतांच्या स्वप्नात आले. भक्ती आणि वैराग्य अगदी तुझ्या ठिकाणी वैराग्य मूर्तिमंत आहे. वसती उघडी तुझ्या अंगी, तुझ्या ठिकाणी वैराग्य आहे, भक्ती आहे, ज्ञान आहे आणि हिच्याही उदरामध्ये
4 महापुरुषांचा जन्म होणार आहे. मूर्तिमंतचारी जन्मईच्या उदरी म्हणून स्वीकारी आज्ञा माझी. आता भगवंताची सुद्धा आज्ञा आहे. सिद्धोपंतांनाही स्वप्न पडलेलं आहे आणि जर हा ईश्वराची प्रसाद किंवा आज्ञा असेल तर तो आपण स्वीकारला पाहिजे. आणि मग विठ्ठलपंत एकाकी आल्यानंतर तिकडे लग्न झालं. विठ्ठल नामदेव महाराजांनी असा उल्लेख केला आहे 36 प्रकारचे गुण त्यांचे पत्रिकेचे मिळाले. असं म्हणतात व्यवहारात कमीत कमी 8 राजपुढं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल नाही पण ते गुण पाहिजे बरं का 8 राजपुढं. अव नको अव गुण नको. विठ्ठल विवाह झाला. पांडुरंग क्षेत्रा मिळालीसी यात्रा आणि आपल्याला पंढरीनाथाच्या दर्शनाला जायचं आहे. सिद्धोपंतांकडून आज्ञा मागितली मला भगवंताकडे जायचं आहे. आषाढी कार्तिकी विठ्ठल एकाएकी सुखरूप. पुन्हा ती पंढरी क्षेत्राची यात्रा केली. आळंदीला आले पण आपलं मन मात्र काही लागत नाही. आई वडिलांचं दर्शन घ्यावं म्हणून आपे गावी गेले आणि आई वडिलांनी पाहिलं की मुलगा वधू सहित आलेला आहे. सुने घेऊन आला आहे. आशीर्वाद दिला. अगदी सौख्य भरे नांदा. परंतु घरी माता पिता आनंदामध्ये असताना सुद्धा वैकुंठा स्वानंदीने कोणी गेली ते मात्र वैकुंठ गमन करते झाले. जोपर्यंत आई वडिलांचा आधार होता तोपर्यंत काही काळजी नव्हती. पण हे विरक्त असल्यामुळे आता प्रपंचाची जबाबदारी आपल्यावर आली. पण विठ्ठलपंत प्रपंचाची काहीच काळजी करत नव्हते. अखंड वृत्तीची समाधान. कारण अंतकरण शुद्धाई समाधानाला काहीच कमतरता नाही. सिद्धोपंतांना कळालं की आपले जावई प्रपंचाकरता काही कष्ट करत नाही. पुन्हा आपेगावला जाऊन प्रार्थना केली की आम्ही सुद्धा वृद्धच आहोत. आपण आळंदीला या. जोपर्यंत तुम्हाला पुत्र संतती होत नाही तोपर्यंत आमचाही सांभाळ करा. विठ्ठल इथे आल्यानंतर इंद्राणीचं स्नान करावं, संतांचं दर्शन करावं, सत्संग करावा. गृहस्थाश्रमाच्या जीवनाला बराच कालावधी रोखला. असा आपल्याला अंदाज करता येईल की वयाच्या 25व्या वर्षी विठ्ठलपंतांचं लग्न झालं आणि तिथून पुढे 11व्या वर्षापर्यंत संतती प्राप्त झाली नाही. कारण पुढची संगती आपल्याला पाहिजे आहे. आयसे बहुत काळ क्रमिली यावरी पुत्र अपत्य उदरी होता न दिसे. 11 वर्ष गृहस्थाश्रमामध्ये राहिले पण आपल्या जन्म किंवा आपल्या भाग्यामध्ये पुत्र किंवा अपत्य काही होऊ शकत नाही. आणि मग अगोदरच वैराग्य असल्यामुळे पुन्हा ते उदास झाले आणि धर्मपत्नीला कायम सांगायचे जाईन आज्ञा तरी देशी आज्ञा तरी जाईन वाराणसी. मला वाराणसीला जाऊन संन्यास घ्यावा असा वाटतो आहे. तुझी जर परवानगी असेल तर मी संन्यास घ्यायला तयार आहे. मग ते रुक्माई मातेने सांगितलं आपल्या वडिलांना की हे असं म्हणतात. सिद्धोपंतांनी सांगितलं त्यांना स्पष्ट सांगावं संतती वाचून न घ्यावा संन्यास ऐसे सांगते असं म्हणे तरी जोपर्यंत संतती होत नाही तोपर्यंत संन्यास घ्यायचा नाही असं सांगा. पण विठ्ठलपंतांचं मन मात्र संसारात रमत नाही आणि मग ते कायमच विचारायचे, कायमच परवानगी विचारायचे. एके दिवशीचा प्रसंग आहे. घरामध्ये काहीतरी झालं असेल, प्रपंचामध्ये होतच असं थोडंफार. आणि मग असता दुष्टितपणे निरोप कुशीला जा म्हणे ते धरा अवसरून. दुष्टित अवस्थेमध्ये असताना विठ्ठलपंतांनी विचारलं मी जाऊ का वाराणसीला जाऊ. दुष्टित अवस्थेमध्ये जा असा निरोप मिळाला आणि विठ्ठलपंत लगेच निघाले आणि मग संन्यास वाराणसीला जाऊन घेतला. आता आपण आपल्या जीवनाचा सार्थक करावं म्हणून करावे सार्थक. रुक्माईने तेव्हा आरंभिली सेवा अश्वत्थाची. विठ्ठल या सुवर्ण पिंपळाची सेवा करण्याकरता प्रारंभ केला आणि परिणाम असा झाला जाणूनी पै देवे उग्र अनुष्ठान तेथे झाले श्रीपादाचे. यांच्या अनुष्ठानाचा प्रभाव असा झाला की त्या वाराणसी क्षेत्रातून ज्यांनी विठ्ठलपंतांना दीक्षा दिली त्यांना रामेश्वराची यात्रा करायची होती. ते वाराणसी क्षेत्रातून आळंदीला आले आणि कोणीतरी महात्मा दिसते म्हणून रुक्माई मातेने नमस्कार केला. पुत्रवती होई दिला आशीर्वाद. रुक्माईशी विनोद वाटेला म्हणे अहो माझा पतीच मला सोडून गेला, मला पुत्र कसं काय प्राप्त होईल. आणि मग खाना पुन्हा विचारल्या. वाराणसीला आपल्याकडे आलेला आत्ताचाच विद्यार्थी बरोबर या लक्षणामध्येच आहे. आणि मग त्यांनी विचार केला एखाद्या पतिव्रता माऊलीचा संसार जर उद्ध्वस्त झाला तर माझे सर्व पुण्य लया जाते. म्हणून तुमचा असणारा विवाह मी परत करविणार
आणि लगेच वाराणसीला घेऊन गेले. विठ्ठल पंतांना हे उठविलं. खरं खरं सांग, अन्यथा बोलता उरी नाही. घरी कोण कोण आहे? आणि मग सांगितलं की मी माझ्या पत्नीचा त्याग करून आलो, माझ्या मनामध्ये वैराग्य आहे. पण आता यांनाही स्वप्नच पडलेलं होतं. सगळा हा स्वप्नाचाच प्रकार आहे दृष्टांत. श्रीपादांनाही स्वप्नच पडलं, त्यानंतर सिद्धोपंतांनाही स्वप्न पडलं, विठ्ठल पंतांनाही स्वप्न पडलं. विठ्ठल श्रीपाद दिले आश्वासन, म्हणते करी पाणी ग्रहण यायचे आता. आता हिचं पाणी ग्रहण कर, अविधी कर्माचे न धरावे होय. यासी आहे साह्य जगदीश. याला भगवंताचीच आज्ञा आहे. आणि मग ऐका, आता 36व्या वर्षी संन्यास घेतला, म्हणजे 25 आणि 11 36, आणि 1 वर्षानंतर इथं आले. पुढे 12 वर्षाचा कालावधी जो आहे तो फार कठीण. विठ्ठल अगोदर गृहस्थ आश्रम, नंतर संन्यास, परत संन्यास आश्रमातून गृहस्थ आश्रमामध्ये आले. आणि मग आळंदीला आल्यानंतर हसीनले लोक बरवा हा संन्यास करते उपहास दर्शनाचा. द्विजीवाडी येले, जगी सांडी येले, शेखी उपेक्षिले आप्तवर्गी. आणि मग त्यांच्या असणाऱ्या दुःखाला त्रासाला काही सीमा राहिली नाही. त्यांचं दर्शन जरी झालं तर लोकांनी अपशकुन मानावं. अपशकुन सावलीही अंगावर पडली तर अपशकुन मानावा. जिथे दर्शन लोक करू देत नाही तिथे जेवायला कोण देणार आहे? विठ्ठल आळंदीत आल्यानंतर गावात तर राहायचं नाही, सिद्धपेठामध्ये जंगलात राहायचं. दिवसभर साधना करायची, कुणालाच काही बोलायचं नाही. जर कोणी सज्जन माणसांनी भिक्षेमध्ये काय दिलं तर सेवन करायचं. ऐसी 12 वर्षे क्रमिले निभूती, तव झालीसी संतती 4 जण. अधिक 97 शके 11 शके, अधिक 97 शके 1197. त्या अगोदर निवृत्तीनाथांचा जन्म झालेला आहे. पण आता ज्ञानोबांचं चरित्र पाहायचं म्हणून मी प्रमाण घेतलं आहे. शालिवाहन शके 1195. निवृत्तीनाथांचा आहे माघ वद्य प्रतिपदा, वार सोमवार निवृत्तीनाथांचा अवतार आहे. आणि शालिवाहन शके 1197 श्रावण वद्य अष्टमी अर्थात जन्माष्टमी, वार गुरुवार. जेव्हा भगवंताचा जन्म झाला श्रीकृष्णाचा, त्याच तिथेला ज्ञानोबरांचाही अवतार झाला. म्हणजे अवतार जन्म एक अर्थ घ्या, फक्त फरक एका वाराचा आहे. तिकडे बुधवार आहे आणि इथला गुरुवार आहे. ज्ञानोबरांचा अवतार दिवसही गुरुवार, समाधीचा सुद्धा वार गुरुवार. आणि आजही विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबरांच्या नंतर 2 वर्षानंतर कार्तिक शुद्ध पौर्णिमेला शालिवाहन शके 1199 सोपान काकांचा अवतार. आणि त्यानंतर शालिवाहन शके 1201 घटस्थापनेच्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिपदा मुक्ताबाईंचा अवतार. झालीसी संतती 4 जण. 2 जणांना त्रास दिला, पण यांच्या उदरी 4 असणारे संत जन्माला आले. लोकांनी पुन्हा त्रास दिला. आणि मग त्रास दिल्यानंतर ही बाहेरचा फार मोठा प्रतिबंध आहे, पण घरात 4 अपत्य खेळतात, घरातला आनंद सुद्धा आहे. विठ्ठल मुलांचे संगोपन कसं करावे याची काळजी आहेच ना विठ्ठल पंतांना. भिक्षा मागून आणावी, त्यांना पहिल्यांदा जीव घालावं, आणि मग आपण जेव्हा आपण समाधान आहे, अखंड वृत्तीशी समाधान. पुढचा कालावधी असा झाला, सगळ्या लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केला. विठ्ठल पंतांनी विचार केला, आपली मुलं वयाने वाढली, मुंज करण्याचं वय यांचं प्राप्त झालं. आणि जर या कालावधीमध्ये जर उपवर असताना मुंज झाली नाही तर व्रात्यपणाचा दोष येण्याची शक्यता आहे. विठ्ठल विठ्ठल. मिळविली सभा, क्षमा पराधा करा देना. सगळ्या असणाऱ्या द्विजवरांना एकत्र बोलवलं आणि सांगितलं, मी अपराधी आहे. वास्तविक भगवंताचं याला साह्य आहे, यासी साह्य आहे जगदीश. पण सामान्य लोक कुठं मानतात? मानत नाही. ते म्हणतात की तुम्ही तुमचं कर्म लपवण्याकरता देवाचा आधार घेता. पण काही हरकत नाही, वैराग्यच आहे मनामध्ये. करा अपराधा क्षमा दिना, काहीही तुम्ही मला दंड द्या, पण आमच्या मुलांना मात्र जातीत घ्या. मग सगळ्या